हॅलो, नमस्कार, नमस्ते. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज अशा 4 प्रकारचे प्रेमिक्स दाखवणार आहेत मी, जे की इन्स्टंट आहेत आणि फास्टमध्ये बनवून बी होतात. आणि ज्यावेळेस आपल्याला काही गडबड असते त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. इतर वेळेस तर आपण वेगवेगळे आयटम करून चारू शकतो बाळाला, पण ज्यावेळेस आपण घाईत असतो, जसं की कार्यक्रम आहे, कुठं कुठं जायचं आहे, ट्रॅव्हलिंगला तर खूप सोपे आहेत. तर हे यूज करू शकतो आणि बेस्ट तरीका आहे. तर प्रत्येक वेळेस मी तनूला हे 15 दिवसाला बनवून ठेवते आणि अधूनमधून चालत असते, जणून त्याला त्याची ही सवय लागावी म्हणून. जर आपण बाहेर जायचं असेल त्या टायमिंगला हे ते खाणार नाही, आणि प्रत्येक वेळेस बाहेर जाऊन आपण वेगवेगळं त्यांना देऊ शकत नाही ना खायला. त्यामुळे मग मी हे स्टोअर करून घेऊन जाऊ शकते. तर तसंच तुम्हीही करू शकता आणि सोप्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरात हे अवेलेबल असतात गोष्टी. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातूनच बनवल्या आहेत, तर तुम्हाला हे दाखवते. तर चला बघूया आपण हे कसे बनवते ते. तर पोहा प्रेमिक्स तयार करण्यासाठी पोहे तर लागणारच. त्यासाठी मी पोहे गरम करते, चांगले भाजून घेत आहे आणि असं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला. जितका वेळ तुम्ही भाजाल, कडक करचाल, तेवढं ते टिकून राहतं, स्टोअर होऊ शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त बारीक गॅसवर तुम्ही भाजा. तर हे बघा, मी अशा प्रकारे भाजून घेतले. थोडा कलर चेंज झाला आहे पहिल्यापेक्षा. आणि आता हे मी काढणार आहे बाहेर. हे बघा कसं तुटतं आहे, ते असं एकदम कडक झालं आहे. अशा प्रकारे भाजून घेतलं. त्यानंतर मग मी चणा डाळ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्यासाठी मग तुम्ही फुटाणे यूज करू शकता. तर मी इथं चांगली चणा डाळ अशी भाजून घेणार आहे आणि थंड करणार आहे. भाजून झाल्यानंतर हे दोन्ही मिक्स करणार आहे, जे की थंड झालं आहे आता. तर मिक्स करून झाल्यानंतर मी हे चांगलं बारीक करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हातानेच हे किती पावडर तयार होती त्याची. तर मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं, जे की एकदम पावडर असं होईल. त्याला चाळायची गरज लागणार नाही. त्यासाठी मी एकदम बारीक करून स्टोअर करून ठेवते. 15 ते 20 दिवस माझ्याकडं राहतं हे स्टोअर करून. तर तुम्ही ट्राय करा आणि सोपं आहे. तर आता हे बाळांना खाऊ कसं करायचा त्याचा, तर इथे मी पोहा प्रेमिक्स 2 चमचे घेतला आहे. 2 चमचे घेऊन त्यामध्ये गूळ टाकला आहे. गूळ अतिशय चांगला आहे मुलांसाठी. त्यानंतर मी गरम असं दूध उकळलेलं टाकले आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. आणि हे तुम्हाला जसं पाहिजे तसं लिक्विडमध्ये करू शकता. तर थिक पाहिजे तर थिक कमी दूध वापरू शकता, आणि पातळ हवं असेल तर अजून वरनं दूध टाकून हे पातळ करू शकता. आणि थोड्या वेळाने ते पोहे फुगले जातात, त्यामुळे हे त्याला जास्त दूध लागतं. तर पाहू शकता मी असे पेजोनी केले आहे. तर 6 ते 12 महिन्याच्यांना चालेल. मुरमुरा प्रेमिक्ससाठी इथे मी 2 मोठे वाट्या मुरमुरा घेतला आहे. तर हे एकदम मुरमुरे म्हणजे कडकच असतात, पण तरीही भाजून घ्यायचं, जे करून स्टोअर केल्यानंतर त्याला म्हणजे सॉफ्ट पडणार नाही. तर मी इथे बघा कलर चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घेतले. इथे बघा ह्याचे कशी पावडर होते, हातानेच तुटू शकते ते एकदम बारीक असं. त्यानंतर मग मी चणा डाळी भाजून घेतली नेहमीप्रमाणे. जे चणा डाळ जर तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही फुटाणे यूज करू शकता. आणि 6 ते 12 महिन्याच्या बाळाला हे बेस्ट ऑप्शन आहे. ट्रॅव्हलिंगसाठी तर अतिशय उत्कृष्ट आहे. तर कुठे जर आपल्याला घाई वगैरे असेल तर वापरू शकतो आपण. तर इतर वेळेस तर आपण वेगवेगळं खाऊ घालणारच, पण घाईत असेल तर हे पर्याय बेस्ट आहेत ऑप्शन. तर इथे माझी चणा डाळ भाजून झाली आहे आणि दोन्ही एकत्र करून इथे पावडर तयार होते. बघा हाताने कसं फुटतं येते. तर इथे मी आता ह्याची पावडर करणार आहे मिक्सरमध्ये. एकदम बारीक पावडर करून घ्यायची, जे करून असं डाळ बाळाच्या दातात वगैरे येऊ नये त्यासाठी. आता दात तर नसतात, पण तरी खायला त्रास होऊ नये त्यासाठी एकदम बारीक असं पावडर तयार करायची. तर मी पावडर तयार करून घेते. अशा प्रकारे मी एकदम बारीक अशी पावडर तयार केली आहे. आणि आता मी एकदम डब्यामध्ये एका स्टोअर करून ठेवणार आहे, जे की 15 ते 20 दिवस कायम राहू शकतं. आणि देऊ शकता बाळाला, 6 ते 12 महिन्याच्या बाळाला देऊ शकता. तर ट्राय करा तुम्ही बी.
आणि बाळाला आता ह्याचे पेजवणी कशी करायची तर ते सांगते. त्यासाठी मी 2 चमचा मुरमुरा पावडर घेतली आहे आणि त्यानंतर थोडासा गूळ टाकायचा, साखर टाकू शकता. आणि यात मी गरम गरम असं दूध टाकणार आहे. तर दूध तुम्ही नाही वापरू शकला तरी चालेल, एखादा बाळ पचवत नाही दूध, तर त्यासाठी पाणी यूज करू शकता, पण मी दूधच प्रेफर करते. आता मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि मुरमुऱ्यात हे एकदम म्हणजे गोड लागतं, त्यामुळे बाळ चांगले खातात आणि चव लागते त्यांना. तर अधूनमधून हे ट्राय करायला हरकत नाही आहे. तर जसं पाहिजे तसं तुम्ही वरून दूध घेऊ शकता, जशी पेस्ट करायची तशी करू शकता, थिक करू शकता किंवा पातळ करू शकता, जसं हवं आहे तसं. तर इथे मी अशी पेजवणी तयार केली. तर आवडली असेल तर तुम्ही हे ट्राय करून घ्या. मखाना प्रीमिक्ससाठी मी इथे मखाने घेतले आहेत आणि त्यामध्ये मी शेंगदाणा टाकणार आहे. मखाना आणि शेंगदाणे एकत्रच भाजून घेणार आहे चांगलं. तर इथे मी मखाना शेंगदाणा चांगले भाजून घेतल्यानंतर 7-8 बदाम आणि 5-6 काजू, जास्त काजू नाही टाकायचे, जेणेकरून म्हणजे त्यात हीट असते, त्यामुळे मी जास्त यूज नाही करत. तुम्हाला जसं हवं आहे तसं करू शकता, पण मी 7-8च घेतले आहेत. तर हे चांगलं असं भाजून घेणार आहे. सारखं फिरवत राहायचं, जेणेकरून ते चौकून भाजले जाते. आता हे थंड झाल्यानंतर मी पाहू शकते ह्याची मखाण्याची एकदम अशी पावडर हाताने होते. तर यानंतर मी चांगली अशी मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पावडर तयार करणार आहे आणि मस्त लागतं हे. तर बघा एकदम बारीक अशी पावडर झाली आहे. तर ह्याचा खाऊ कसा करायचा आता हे रेसिपी बघू त्याची. त्यासाठी मी पुन्हा 2 चमचा मखाना पावडर घेतली आहे आणि त्यानंतर थोडासा गूळ टाकणार आहे यामध्ये. गूळ टाकल्यानंतर चांगलं असं उकळलेलं गरम गरम दूध टाकायचं. पाणी असेल तर पाणी यूज करू शकता तुम्ही, दूध जर बाळ तुमचं पचवत नसेल तर. आणि मी इथं दूध टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर अशा प्रकारे पेजवणी तयार आहे ते. तर आता हे मिक्स डाळ राईस प्रीमिक्स करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 4-5 तास तूर डाळ मूग डाळ भिजायला घालायला पाहिजे आणि तांदूळ देखील. तर 2 वाट्या मी तांदूळ भिजायला घातलं होतं आणि 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी तूर डाळ. आता हे 4-5 तास भिजवून ठेवून पाणी नितळून चांगलं असं सुकायला ठेवायचं. रात्रभर ठेवू शकता जसं सुकेल तसं. तर इथे मी तांदूळ चांगलं पसरून ठेवलं आहे. सुती कापडावर नेहमी सुकायला ठेवायचं. यानंतर मी डाळ ही पसरून ठेवली आणि हे चांगलं आता मी वाळायला ठेवणार आहे. एकदम सुकल्यानंतर पाहू शकता अशी डाळ मोकळी झाली आहे. तर कुठेच पाणी दिसत नाही आहे आणि तांदूळही देखील मोकळा झाला आहे. तर चला हे आता दोन्ही भाजून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी काजू बदाम असं भाजून घेणार आहे. आता मी मखाना देखील भाजून घेते आणि मखानाही बाळांसाठी चांगला असतो. तुमच्याकडं नसेल तर ठीक आहे, पण ट्राय करा तुम्ही मखाना त्यात घालण्याचा. तर इथे मी मखाना झाल्यानंतर चांगलं तांदूळ भाजून घेणार आहे. एकदम कलर चेंज होईपर्यंत, असा गोल्डन कलर येईपर्यंत मी तांदूळ भाजून घेणार आहे. तांदळाप्रमाणे डाळ देखील भाजून घ्यायची आणि चांगली अशी भाजून घ्यायची. तर इथे मी मूग डाळ आणि तूर डाळ यूज केली आहे. तुम्ही त्यात मसूर डाळ टाकू शकता, पण मी नाही टाकली. आणि मूग डाळ जर हिरवे असेल, म्हणजे सालपट असलेली जी हिरवी असतील ते, तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे तो. पण माझ्याकडे सध्या नाही आहे, त्यामुळे मी आपली मार्केटमधून आणलेली जी मूग डाळ आहे पॉलिश केलेली तेच यूज केली.
तर इथे मी डाळ देखील भाजून घेतले. तर हे तर मूग डाळ, तांदूळ आणि काजू बदाम मखाने हे चांगले चारी भाजून घेतले. आता हे थंड झाल्यानंतर यामध्ये मी हळद टाकली आहे 1 चमचा. त्यानंतर थोडंसं हिंग टाकते. हिंग टाकायचं जेणेकरून चव देखील चांगले लागते आणि बाळाला पचनही होतं. त्यानंतर मी मीठ टाकलं आहे चवीनुसार. तुम्ही म्हणजे नॉर्मली टाका जर बाळ 6 ते 8 महिन्याच्या आसपास असेल तर, पण 9 नंतर मी यूज केलं जास्त मीठ. तर ठीक आहे, मी मीठ टाकले आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. म्हणजे हळदीचा कलर सगळीकडे लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ देखील सगळं एकजीव होईल असं. आणि आता हे मिक्स झाल्यानंतर मी एकदम असं त्याची पावडर तयार करणार आहे मिक्सरमध्ये. तर चला आपण मिक्सरमध्ये बारीक करूया. तर हे पहा मी मिक्सरमध्ये बारीक करते. मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर अशी एकदम बारीक अशी पावडर तयार झाली आहे. तर आता हे मी स्टोअर करून ठेवणार आहे. हे कमीत कमी महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता मी एकदमच 3 ते 4 पावडर तयार करून ठेवल्यामुळे मला 3 ते 4 महिने सहजासहजी जाते. आणि आधनंमधनं आपण वेगवेगळे तर खायला घालतोच बाळांना. तर इथे मी बघा पूर्ण डब्यामध्ये असे स्टोअर करून ठेवली आहे. आणि मुलांना हे देखील आवडते चांगले आणि पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही ट्राय करा. तर ह्याचा खाऊ तयार कसा करायचा, त्यासाठी मी 2 चमचे पावडर घेतली आहे आणि त्यात पाणी टाकून मिक्स करणार आहे. गॅसवर न ठेवता अगोदरच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याला गाठी येणार नाही. तर जर तुमचं बाळ मोठं असेल तर तुम्ही तडका देऊन ट्राय करू शकता. म्हणजे तुपात थोडंसं लसूण पाकळ्या जिरेची फोडणी देऊन हे पावडर टाकून पाणी मिक्स करून असं देऊ शकता. पण आता मी इथे सोप्या पद्धतीने दाखवते. तर हे मिक्स झाल्यानंतर गॅसवरती ठेवलं आहे आणि चांगली उकळी फुटून द्यायची त्याला. उकळी फुटत गेल्यानंतर ते एकदम थिक होऊन जातं. तर बघा तुम्हाला जशी पेजवणी करायची असेल, जर घट्ट करायची असेल तर कमी पाणी यूज करा आणि जास्त पातळ करायची असेल तर जास्त पाणी यूज करू शकता. 2 चमच्याला मी 1.5 ते 2 कप पाणी ओतलं आहे. तर पाहू शकता चांगलं असं शिजलं आहे ते. आणि यावरनं मी आता तूप टाकणार आहे थोडं चमचाभर आणि चांगलं मिक्स करून तयार आहे हे आणि एन्जॉय करायला. तर कशा वाटल्या रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करा नक्की. बाय बाय.